नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। जो देशावर वाकडी नजर करेल त्याला महाराष्ट्रात थारा नाही, उद्योग मंत्री उदय सामंत गरजले। सर्वसामान्यांची कामं करायची असतील तर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलंच पाहिजे, मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कार्यकर्त्यांना आवाहन। फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने रत्नागिरीतील कुष्ठ रुग्णांची दिवाळी झाली गोड। आणि रत्नागिरीतील इंदुलकर एंटरप्राइजेसचे अभिनंदन करण्यासाठी सिने अभिनेत्री पूजा सावंत रत्नागिरीत दाखल। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। जो देशावर वाकडी नजर करेल त्याला महाराष्ट्रात थारा नाही, असं मत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलंय। सगळ्या जाती धर्माबद्दल माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना नक्कीच अभिमान आहे। प्रत्येकाला जातीबद्दल मी देखील हिंदू आहे। मला परवा नाईलाजानं प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली आणि मला सांगावं लागलं की माझे आई वडील देखील हिंदू आहेत। त्याच्यामुळं मला असं वाटतं की जो देशद्रोही आहे, जो देशावर वाकडी नजर करणार आहे, त्याला रत्नागिरीमध्ये नाही महाराष्ट्रामध्ये देखील थारा नाही, हे सगळ्यांचंच मत आहे। परंतु याच्यामध्ये फेक नरेटिव्ह सेट करायचा आणि फेक नरेटिव्ह सेट करून एखादा कार्यकर्ता हिंदुत्वस्त आहे असं सांगण्याचा प्रयत्न करायचा, हे चव्हाण साहेब मी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना 3 महिन्यामध्ये भोगलेला आहे। आणि म्हणून मी देखील आदरानं संघाच्या लोकांना भेटलो, मी देखील राष्ट्र सेना संघाचे देशाच्या अध्यक्ष आहेत त्यांना भेटलो आणि त्यांना मी एक प्रश्न विचारला की जर गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्यासाठी उदय सामंत थेट हिंदूंचे शंकराचार्यांना जाऊन भेट घेतली, त्यांनी सांगितलं होतं केंद्र सरकारला की या देशामध्ये राष्ट्रमाता गोमाता करा, परंतु ते राष्ट्रमाता गोमाता झालं नाही। निदान एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजींनी महाराष्ट्र म्हणजे राष्ट्र आहे पण ते महान आहे, या राष्ट्रामध्ये तरी जाऊन गोमाता राज्यमाता करा, हा प्रस्ताव मी घेऊन शासनाकडे आलो। आणि आपण चव्हाण साहेब देवेंद्रजींना कधी विचारा, तो प्रस्ताव घेऊन रात्री 12 वाजता या सगळ्यांनी सह्या केल्या, परंतु अजितदादांची सही त्याच्यावर रात्री 12 वाजता झालेली आहे, ती देखील सही मी घेतली। आणि म्हणून ऐतिहासिक जो क्षण आला महाराष्ट्राच्या नशिबामध्ये की राज्यमाता गोमाता झाली, ती देशामध्ये कुठेही नाही, त्याच्यामध्ये देखील खालीचा वाटा तुम्ही निवडून दिलेल्या, तुम्ही आशीर्वाद दिलेल्या उदय सामंतचा होता, हे देखील मला प्रामाणिकपणाने सांगितलं पाहिजे। रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, राजापूर मतदारसंघाचे उमेदवार किरण सामंत, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, राष्ट्रवादीचे बंटी वणजू, राजू कुरूप, आबा घोसाळे, दीपक पटवर्धन, राजन शेटे आदी उपस्थित होते। यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की सर्वसामान्यांची कामं करायची असतील तर पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणणं ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे, असं सांगत ते पुढे म्हणाले, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी, देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांच्या नेतृत्वातलं अतिशय समन्वय पद्धतीने त्या 2-2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा विकास हा होत गेला, सामान्य जनतेबद्दल जी आपुलकी ही या 3 नेत्यांनी दाखवली,
असा कोणताच प्रश्न हा वाऱ्यावरती सोडण्याचं काम केलं गेलं नाही. प्रत्येक विषय कसा मार्गी लागेल, प्रत्येक विषयाला न्याय कसा मिळेल, शेतकरी असेल, कष्टकरी असेल, प्रत्येकाला एक न्यायाची भूमिका ही महायुतीच्या या सरकारच्या माध्यमातून मिळाली. किती निर्णय घेतले गेले, तर या निर्णयांचा जर आपण उल्लेख करायला गेलो तर हे 20-22 दिवस जे आहेत ना, हे 20-22 दिवस कमी पडतील एवढे निर्णय या महायुतीच्या सरकारने घेतले. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, तुमची आमची सर्वांची एकत्र ताकद जी आहे, ही ताकदच हे निर्णय करू शकते, हे तुम्ही आणि आम्ही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला आम्हाला सर्वांना एखाद्या विषयावरती चर्चा करायची असेल, वाद करायचे असतील, आपल्याला करता येऊ शकतात. परंतु सामान्य जनता जी आहे, या सामान्य जनतेची जर कामं करायची असेल तर पुन्हा एकदा या महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणणं ही महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. माजी आमदार बाळ माने हे दुसऱ्या पक्षात गेले असून आपल्या विचारापासून ते लांब गेले आहेत. हे कार्यकर्त्यांनी डोक्यात ठेवून काम केलं पाहिजे, असं आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावेळी केलं. कालपर्यंत आपल्याबरोबर काम करणारा आपल्याबरोबरचा आपल्याबरोबरचा सहकारी हा आज दुसऱ्या गटामध्ये जाऊन काम करतो. माझी आपणा सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या विनंती आहे की आपली त्याचा वैर नाही, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या विचाराच्या विरोधात तो गेला आहे, हे आपण सर्वांनी डोक्यात ठेवलं पाहिजे. आपल्या विचाराच्या विरोधात याचा अर्थ लक्षात घ्या, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपशब्द काढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या विरोधात आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होतो आणि त्या विचारात गेलेला हा आपला सहकारी आहे, हे डोक्यात ठेवून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काम करायला पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, राष्ट्रीयत्व प्रथम आहे आणि त्यानंतर पक्ष आणि त्यानंतर स्वतः. आज भूमिका बदलली आहे, आज स्वतः प्रथम. अशा पद्धतीने स्वार्थी भूमिकेतून जाणाऱ्याच्या पाठीशी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधीच राहणार नाही. काय दिलं नाही पार्टीने, या व्यासपीठावरून सांगू इच्छितो, आज हे उदय सामंत या ठिकाणी बसले आहेत, हे शिवसेनेचे असतील, परंतु या अगोदर त्यांनी ज्या वेळेला शिवसेनेत जाण्याच्या अगोदर ज्या वेळेला त्यांनी सर्वात पहिल्यांदा जेव्हा विचार केला, ते म्हणाले की मी भारतीय जनता पार्टीत आलो तर चालेल का. हे त्यावेळेला 2014ला ज्या वेळेला म्हणाले, त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या आमच्या नेत्या मंडळीने ठरवलं की नाही, हे आमचं आहे, बाळाला पहिल्यांदा आम्हाला उमेदवारी दिली पाहिजे आणि बाळाला त्यावेळेच्या काळात उमेदवारी दिली. हा त्यावेळेला केलेला त्याच्यावरती न्याय देण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीने केली होती. एवढी वर्ष भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी या महाराष्ट्रामध्ये सतत लक्ष देत होते की भारतीय जनता पार्टी इथे चांगल्या पद्धतीने रुजली पाहिजे, म्हणून महाराष्ट्र प्रदेशाचं असणारं अध्यक्षपद युवाचं कोणाला दिलं तर बाळ मानेंना दिलं. हे सगळ्याच्या सगळं इथला जिल्हाध्यक्षपद कोणाला दिलं तर बाळ मानेंना दिलं. त्या सगळ्या गोष्टी संघटनात्मक असे किंवा प्रत्येक गोष्टीत सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करत असताना सर्वात उजवं माप जर कोणाला दिलं असेल तर ते सुद्धा त्यांना दिलं. हे सगळ्याच्या सगळं का करतोय आणि का सांगतोय, कदाचित आज मी हे सांगितलं नाही, मला पूर्ण महाराष्ट्रभर प्रचार करायचा आहे, महाराष्ट्राचा प्रचार प्रमुख म्हणून मला काम करायचं आहे. माझी जबाबदारी मी भारतीय जनता पार्टीच्या या बूथवरच्या प्रत्येक कार्यकर्त्यावरती सोपून इथून जाणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या विचाराबरोबर ज्यांनी गद्दारी केली असेल त्याला त्याची जागा या महायुतीच्या या चिन्हामध्ये आपल्याला दाखवली पाहिजे. या मेळाव्याला रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाई मित्र पक्षातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने गिव्ह विथ डिग्निटी उपक्रमांतर्गत रत्नागिरीमधील कुष्ठरोग वसाहतीतील कुटुंबियांना किराणा किट्सचं वाटप केलं. या कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर आठले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर गावडे, KTVचे संचालक रज्जाक कासी, फिनोलेक्सचे डायरेक्टर चक्रवर्ती आणि कर्मचारी उपस्थित होते. या स्तुत्य उपक्रमाबद्दल डॉक्टर आठले यांनी मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त सौ ऋतू प्रकाश छाबरिया यांचे विशेष आभार मानले. मुकुल माधव फाउंडेशन फिनोलेक्स कंपनी आपल्याला माहिती आहे की सर्व क्षेत्रामध्ये सर्वांसाठी ते काम करत असतात. सर्व कुठल्याही फील्डमध्ये असो, टीव्हीचा असो, अंगणवाडी असो, आशा असो किंवा आणि कुठलाही कार्यक्रम असो, त्याच्यामध्ये त्यांची नेहमीच मोलाची मदत असते. सेरेब्रल पाल्सीची मुलं असते किंवा इतर कोणतेही आमचे आरोग्याचे कॅम्प घडत असते. त्या सर्वांना मदत म्हणजे ॲम्ब्युलन्स पासून ते धान्य वितरणापर्यंत जी काय मदत लागते मदत आपल्याला नेहमी फिनोलेक्स कंपनीकडनं होत असते. तर त्यानिमित्तानं आज इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि ते हे जे वाटप आहे याच्यामध्ये अपेक्षा अशी आहे की सगळ्यांना सन्मानाने सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पोहोचाव्यात. या निमित्तानं इथे आपण सगळे उपस्थित झाले आहेत. आपल्याकडे फार वेळ घेत नाही. सर्वांचं परत एकदा स्वागत करतो, अभिनंदन करतो. फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्यातर्फे 2020 पासून दसरा आणि दिवाळीच्या काळात गिव्ह विथ डिग्निटी कार्यक्रमांतर्गत गरजूंना रेशन किट पुरवून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. तेव्हापासून ही परंपरा कायम ठेवून विकसित करत अनेकांच्या जीवनात आशा आणि प्रकाशाची दिवाळी सन्मानानं साजरी करण्याचं काम मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स करत आहे. यावर्षी रिक्षा चालक, बेघर, अंध आणि दिव्यांग व्यक्ती, झोपडपट्टीतील रहिवासी, रोजंदारी मजूर यासारख्या उपेक्षित गटांसह विविध समुदायांना दिवाळी किट वितरित करत आहेत. फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशनने 10 राज्यांमध्ये 10,000 किट्स वितरण करण्याचा संकल्प केला असल्याचं सांगण्यात आलं. फिनोलेक्स कंपनी मुकुल महादेव फाउंडेशनच्या वतीने आज इथं आमच्या लेप्रेसी पेशंटला किट वाटप करण्यात आले. त्यासाठी मुकुल महादेव फिनोलेक्स कंपनीचे आम्ही सर्व इथले रहिवासी आभारी आहोत आणि धन्यवाद आणि सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मुकुल माधव फाउंडेशन आणि फिनोलेक्स कंपनीमार्फत आरोग्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची मदत ही नेहमीच होत असते. म्हणजे तो टीबीचा प्रोग्राम असू दे, सेरेब्रल पाल्सीचा प्रोग्राम असू दे, स्कूल हेल्थचा प्रोग्राम असू दे किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रातले शिबिरं असू दे किंवा अन्य कोणत्याही बाबतीत. तर आज तिथे लेप्रोसी कॉलनीमध्ये जे आपले लेप्रोसीचे पेशंट आहेत की जे बरे झालेले आहेत किंवा ते आता कॉलनीमध्ये राहत आहेत, त्या सर्वांना आज एक डिग्निटी म्हणून तिथं जे धान्य वाटप केलेलं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की त्यांना सुद्धा दिवाळीसारख्या महोत्सवात त्यांना सहभागी करून घेतलेलं आहे. याबद्दल मी परत एकदा कंपनीचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांची जी मदत आहे ती रत्नागिरीतल्या सर्व क्षेत्रामध्ये अशीच सर्वत्र चालू राहील अशी आशा करतो. रत्नागिरीतील इंदुलकर एंटरप्राइजेसने एशियन पेंट्स कंपनीच्या व्यवसायाचं टार्गेट पूर्ण केल्यामुळे कंपनीतर्फे सिने अभिनेत्री पूजा सावंत यांनी इंदुलकर एंटरप्राइजेस शॉपला भेट देत त्यांचं अभिनंदन केलं.
यावेळी इंदुलकर एंटरप्राइजेसचे मालक केशवराव इंदुलकर, अंजली इंदुलकर, हर्षल इंदुलकर, दीपाली इंदुलकर, एशियन पेंट्स कंपनीचे विनीत जैन, करमजीत सिंग आदी उपस्थित होते। यावेळी रत्नागिरीतील राम मंदिर संस्थेचे पदाधिकारी, रोटरी क्लब रत्नागिरीचे पदाधिकारी, मराठा महिला मंडळच्या सदस्या यांनी उपस्थित इंदुलकर कुटुंब यांना शुभेच्छा दिल्या। थँक्यू सो मच। इतकं छान स्वागत माझं तुम्ही केलं, कोकणाने केलं, निसर्गाने केलं। खरंच मला घरी आल्यासारखं वाटलं आज। एक एशियन पेंट जे आपले आहेत त्यांना मला थँक्यू बोलायचं आहे, कारण का रन फॉर ग्लोरी हे जे कॅम्पेन आहे, मी थोडक्यात सांगते हे कॅम्पेन काय आहे, कदाचित बऱ्याच लोकांना माहीत नसेल। त्यांचं जे कॅम्पेन असतं की एका सेलिब्रिटीला ते सिलेक्ट करतात आणि तमाम महाराष्ट्रात जेवढे त्यांचे मेन आउटलेट आहेत किंवा ज्या शॉपनी जास्त बिझनेस करून दिला आहे तिकडे त्या सेलिब्रिटींना घेऊन जातात। सलग 3 वर्ष हे कॅम्पेन होत आहे, पण मागच्या 3 वर्षात रत्नागिरी त्यांच्या लिस्टमध्ये नव्हतं। हे जे शॉप आहे, जे इंदुलकरांचं शॉप आहे ते त्यांच्या लिस्टमध्ये नव्हतं आणि ते लिस्टमध्ये येण्यासाठी काहीतरी क्रायटेरिया पूर्ण करावा लागतो, म्हणजे एक साधारण अमाऊंटचा बिझनेस त्यांना करावा लागतो, तेव्हा कुठे ते लिस्टमध्ये येतात। आणि मागच्या वर्षी प्रार्थना बेहेरे माझी मैत्रीण ती कॅम्पेन करत होती, तर तिला मी यावर्षी विचारलं की कसं कुठे कुठे जात आहे, तर तेही रत्नागिरीचं नाव नाही होतं आणि माझ्या लिस्टमध्ये रत्नागिरी होती। तर मी तिला विचारलं की आता रत्नागिरी आहे, तर मी नाही मागच्या वर्षी नव्हतं। सांगण्याचा मुद्दा हा की यावर्षी इंदुलकर फॅमिलीने ते टार्गेट पूर्ण केलं। यावेळी केशवराव इंदुलकर आणि अंजली इंदुलकर यांनी गेली 45 वर्ष आम्ही ग्राहकांना उत्तम सेवा देत असून यापुढे अशीच सेवा देण्याचा प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त केला। इंदुलकर एंटरप्राइज ही आमची फर्म गेली 40-45 वर्ष होत आली। आम्ही सुरू केलेली आहे 45 वर्षापूर्वी आणि सगळ्या कंपन्यांचे आमच्याकडे डीलरशिप आहे। एशियन पेंटची आम्ही बरेच वर्ष डीलरशिप केली आहे, खूप त्यांचं टार्गेट अचीव केलेलं आहे। त्यांच्याकडून आम्ही बरेच देश विदेश फिरलो त्या टार्गेट कंप्लीट केल्यामुळे आणि इतर कंपन्याही सुद्धा आम्ही तसा माल संपवतो भरपूर, म्हणजे अल्ट्राटेक सिमेंट वगैरे सगळ्या डीलरशिप आहेत आमच्याकडे आणि ग्राहकांची सेवा हीच आमचं मेन हे उद्दिष्ट आहे। रिजनेबल रेटमध्ये आम्ही सर्वांना माल देण्याचे हे करतो आणि अशीच आजच्या कार्यक्रमाला पूजा सावंत आपल्या सेलिब्रिटी म्हणून आल्या होत्या। ते मोठं टार्गेट आम्ही कंप्लीट केल्यामुळेच त्यांना एशियन पेंट्स कंपनीकडून त्यांना पाठवण्यात आलं होतं। मी केशव इंदुलकर, आमची रत्नागिरीमध्ये इंदुलकर एंटरप्राइजेस या नावाने बिल्डिंग मटेरियल, टोटल बिल्डिंग मटेरियलची सप्लायची फर्म आहे आणि त्याच्यामध्ये एशियन पेंट आम्ही मॅक्झिमम विकत असतो। आज एशियन पेंटच्या तर्फे हा सोहळा झाला आणि याच्यामध्ये जे लोक टार्गेट अचीव करतात त्यांच्या इथे जे सेलिब्रिटी येत असतात, आज या कार्यक्रमाला पूजा सावंत सेलिब्रिटी आल्या होत्या, त्यांनी दगडी चाळ या फिल्ममध्ये फार चांगलं काम केलेलं आहे। आणखी आताही त्यांच्या फिल्म आणखी येत आहेत। तर जे लोक टार्गेट अचीव करतात हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही टार्गेट अचीव केल्यामुळे ते आमच्या इथेच फक्त आलेले आहेत आणि गेली 45 वर्ष या एशियन पेंट आम्ही सप्लाय करत असतो
इतर आमच्या सगळ्या जाती धर्माचे ग्राहक आमचे आहेत आणि ते कसे संतुष्ट राहतील, हे रिजनेबल किमतीमध्ये कशी देता येतील, चांगली सर्व्हिस कशी येतील ह्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आज आमची जी काही धंद्यामध्ये वाढ झाली आहे ते आपल्या सर्व ग्राहकांच्या, सर्व जाती धर्माच्या ग्राहकांच्यामुळेच झालेलं आहे. आज आम्ही रत्नागिरीमध्ये एक अतिशय चांगला फर्निचरचा शोरूम पण आम्ही चालू केलेला आहे आणि तुमचे आशीर्वाद, सर्व ग्राहकांचे आशीर्वाद हेच आमची उंची वाढत चालले त्याच्यामुळे, आणि याच्या पुढे आम्ही चांगली सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जो देशावर वाकडी नजर करेल त्याला महाराष्ट्रात थारा नाही, उद्योग मंत्री उदय सामंत गरजले. सर्वसामान्यांची कामं करायची असतील तर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलंच पाहिजे, मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कार्यकर्त्यांना आवाहन. फिनोलेक्स आणि मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने रत्नागिरीतील कुष्ठरुग्णांची दिवाळी झाली गोड. आणि रत्नागिरीतील इंदुलकर एंटरप्राइजेसचे अभिनंदन करण्यासाठी सिने अभिनेत्री पूजा सावंत रत्नागिरीत दाखल. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.